परम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रै भागचितिष्ठं समानन्दखण्डं ब्रह्मलिङ्गं भजिपाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकुरुकुलगमनमनदुसरे चरणसंदाट्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं सदा अम्भोजं तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवं सदा प्रियमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। माझे मज दाखविले जन्म मरण चुकविले श्यामा पावला हाकून पाटील पायी आठवून मनोजेव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ताम वरिष्ठं वातात्मजं वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर अमावृत एकादशी देवकी शिरव तीर्थ तुळसी अनेक नेबा साधन आमचा विषय हरिकीर्तना विठ्ठल। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन वृत्ती सेवेकरिता निवडलेला भक्त महान भगवत भक्त नामाचे धारक देवाच्या पायरीच्या जवळ जागा मिळवणारे नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांचे प्रथम चिरंजीव नारा महाराज
या नारा महाराजांच्या आपल्या वंशाची परंपरा सांगणारा अभंग आहे विठ्ठल. नारा महाराज म्हणतात आमच्या कुळामध्ये परंपरेनं चालत आलेलं व्रत आहे, त्या व्रताचं नाव एकादशी आहे. आम्हा व्रत एकादशी. तुमच्या घरामध्ये एकादशीचं व्रत आहे, पण तुमचा देव कोण आहे? त्यावेळेस नारा महाराज म्हणतात देव केशव. आमचा देव केशव आहे. तुमचं तीर्थ काय आहे? आमचं तीर्थ तुळस आहे. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. याच्यापेक्षा तुमच्या कुळात दुसरं काय चालतं? नारा महाराज म्हणजे अनेक नेनेबा साधन. याच्यापेक्षा दुसरं साधन आम्हाला माहीत नाही. काहीतरी असेल ना. हा, आमचा विषय हरिकीर्तन. आमचा विषयच हरिकीर्तन आहे. आमचा विषय नंतर नाही बरं का, हरिकीर्तन. आमचा विषय काय आहे? हा, आमचा विषय हरिकीर्तन झालाय. मग त्यांना विचारलं जाऊ द्या, तुमचं तीर्थ कळलं, तुमचं व्रत कळलं, तुमचा देव कळला, तुमचा विषय कळला, पण कोणाच्या संगतीत करतात ते तरी कळू द्या. नारा महाराज म्हणले संत संग निरंतर. संतांच्या संगतीमध्ये निरंतर मी राहतो. काय हो तुमच्या संतांच्या घरी काय किती तिजोऱ्या भरलेल्या आहे, किती पैसा आहे, किती इस्टेट आहे, किती संपत्ती आहे? नारा महाराज म्हणतात तशा संपत्तीला पुत्र सुद्धा खात नाही. आमच्या संतांकडे जी संपत्ती आहे ना, या संपत्तीला जगातच मोल नाही. एवढं धन आहे. कशाचं? प्रेम धन हे भांडार. आमच्या संतांच्या घरी एकच तिजोरी आहे. त्या तिजोरीचं नाव हृदय आहे आणि त्या हृदयारूपी तिजोरीमध्ये प्रेमाचं भांडार आहे. प्रेम धन हे भांडार. मग त्यावेळेस नामदेव नारा महाराजाला विचारलं, हे सगळं कळालं, पण हे कवापासून चालत आलंय? म्हणे नामयाचा नारा आमची आईची परंपरा आणि म्हणे साधन आमचा विषय हरिकीर्तन. अभंग थोडासा अवघड आहे बर का, पण पहिल्यांदा ऐकला तर अवघड आहे, पुन्हा अवघड नाही. आपलं कसं झालंय, मोजक्याच अभंगावर कीर्तन आणि याच्यात चूक टाळण्याची नसते. याच्यात चूक कंबर बांधणाराची असते. म्हणजे ह्या दोघांनी बांधली म्हणजे ह्याच्यात नाही का, ह्याच्यात चूक कंबर बांधणाराची. आमचं आपलं 5च अभंग पाठ असतो. सोमवारपासून चालू केला का शुक्रवारी संपला का शनिवारी पुन्हा सोमवार. त्याला म्हणलं सोमवारी तीच घेतला होता, मला सोमवार कोणाचा आहे आणि मला शनिवार कोणाचा आहे? ती बी महादेव होत मग काय होतंय म्हणता. त्याला विचारा ना, मग मागल्या सोमवारी पाठी दिलं, या शनिवारी काय गरज आहे? चूक कोणाची असेल तरी चूक फक्त आमची आहे. आम्ही फक्त एकच अभंग. मला खरं सांगू का, त्याच अभंगावर कीर्तन करणं म्हणजे महाराजाचा कमीपणा नाही, पण त्याची पोच कमी लागते. मी टीका नाही करत, पण चिंतन नसू द्या, नुसता अभंग नावा घ्यायचा, ज्ञानात आपोआप पडत. कारण इथं उभं राहिल्याच्या नंतर बुद्धी देणारा तो आहे. मी जर ठरवून आलो मला कीर्तन असं करायचंय, माझ्या बापाला जमत नाही, माझंच पण कोणाच्याच जमत नाही. इथं अहंकार चालत नाही. गर्व होता दांडा जाती यमदंता वाटा. इथं गर्व आला त्याचं काम झालं, खाली लोटागण मोकळा पटाला. अजिबात नाही म्हणत. ज्याला गर्व आला त्याचं काम काढता येते. आणि इथं तर सोपं नाही. इकडं महादेव इकडं नंदी, दोघांच्या मध्ये उभा राहायला सुद्धा बंदी. पण आपण कीर्तन करतो म्हणून त्यांनी उभा राहून दिलंय. तुम्ही फक्त इथं दुसरं काम करा, 10वा आणि 13वा एकाच दिवशी. सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. भक्ती तो नव्हे सामान्य. ही सामान्य भक्ती नाही, ही शुकादिकापासून व्यास महाराजापासून बऱ्याचपासून चालत आलेली भक्ती आहे. आणि भक्ती नामदेव महाराजापर्यंत नाम रूपानं टिकली. परिणाम कळस रूपी तुकोबराया जन्माला आले. नामदेवाच्या पायरी तर पावसाचा काय संबंध आहे? एका मिनिटात संबंध सांगून पुढे येतो. बरं, आपल्याला फक्त चिंतन बघायचं, थोडीशी शांतता ठेवली तर बरं होईल. कारण माझीच अशांतता आहे.
नामदेव महाराजांच्या पायरीचा तुकोबारायाच्या कळसाचा काय संबंध? नामदेव महाराजांच्या पायरीचा तुकोबारायाच्या कळसाचा काय संबंध आहे? तर ऐका, ज्याला कळसा एवढं मोठं व्हायचं असतं त्याने पायावर डोकं टेकवायचं. घरातल्या कुटुंबातल्या 14 लोकांना एकाच वेळी नामदेव महाराजांच्या पायरीला समाधी घेतली तर पुढच्या अवतारामध्ये तेच नामदेव महाराज तुकोबारायारूपी कळस झाले. त्याला म्हणायचं कुठे राहावं? तर माझे चित्त तुझे पायी एवढंच पाहिजे महाराज. म्हणून चित्ती तुझे पाय डोळा ध्यान, चित्तामध्ये पाय असावा आणि डोळ्याला रूपाचं ध्यान असावं महाराज. आणि असं ध्यान असलं तर जगाचा मालक कसा दिसतो महाराज? सुंदर ते ध्यान असं ध्यान असलं तर देव सुंदर दिसतो. पण संसाराच्या पापी डोळ्यानं पाहिलं तर देव काळा दिसतो. विठ्ठल या दृष्टीने पाहिलं तर देव कसा दिसतोय? सुंदर दिसतोय. आणि संसारिक डोळ्याने पाहिलं तर देव कसा दिसतोय? मग आम्हाला काळा दिसतो का सुंदर? आम्हाला देव बरोबर बघायचं नाही, हालायचं नाही. देव आम्हाला कसा दिसतोय? काळा दिसतोय. मग मला सांगा, देव काळा आहे का आमचे डोळे काळे? सोपा प्रश्न आहे माझा. देव काळा आहे का आमचे डोळे काळे? आमचे डोळे काळे म्हणून देव काळा दिसतोय. तुकोबारायाला जर देव काळा दिसला असता तर तुकोबारायाने सुंदर ते त्यानं आपण ध्यानाच नसता. राजेश सुकुमार मदनाचा पुतळा आपण ध्यानाच नसता. का नेला? त्यांचा अंतकरण गोड आहे, परिणाम त्याला पांडुरंग उभा दिसतोय. आमचा अंतकरण अनादि जन्माच्या संसाराच्या व्यसनानं खराब झालंय. तुकोबाराया म्हणतात आम्हाला आता देव चांगला दिसतोय का? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. प्रमाणावर घ्यायचं. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग आम्ही कीर्तन का ठेवलंय? आम्हाला बी मरायच्या आधी एकदा देव गोळा दिसावा. विठ्ठल आणि याच्यासाठी हा केलेला टहास म्हणजे ओढ असं महादेववाडी. बरं का? ज्याच्या गावाच्याच नावात महादेव आहे त्याला वाडी काय म्हणायची गरज आहे? वाडी 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 नाही तर निकामा. आता ते नाही बोलायला चांगला दिवस आहे. बरं, म्हणून गोड असा पर्व काळ आहे. चैत्र शुद्ध एकादशी आहे. तसं पाहिलं तरी एकादशी महादेवाची एकादशी म्हणून ओळखली जाते. पण तुम्ही म्हणाल महादेवाची एकादशी मग पांडुरंगाचं कीर्तन कशाला? हरिहरा भेद एक एकाच्या नाही गोडी साखरेच्या गुळण गोडी वेगळी का? नाही. मग गुळात गोडी का गुळात गोडी गुळ? मग भगवान शंकरात पांडुरंग का पांडुरंगात भगवान शंकर? आमच्यात संसार का आम्ही संसारात? आता नाही बरोबर. आता चांगलं माहिती आम्ही देवाकडे जायला पाहिजे पण आमचं काळ संसारात झालंय. आता काय झालंय? मग पहिले तुला म्हणतात मरताना का सुख लागत नाही? आयुष्यभर काळा केलं मरताना लागत नाही लागत महाराज. याच्यासाठी काय करावं लागतं? संसार जाळावा लागतो देवाच्या अंगात बसायला. जाळो संसार संसार
परमात्मेच्या एकादशीच्या निमित्तानं सकाळी हरी कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर फराळ हे लय महत्वाचं आहे. नुसतं कीर्तन असते नाही चालत महाराज आणि त्याला फराळाची जोड लागेल. आपण ध्यानात ठेवा बरं, फराळीसाठी ते येईल. तुम्ही म्हणाल का अजिबात नाही, घरी केलेली फराळ आम्हाला पचत नाही पण इतकी पचल्याशिवाय. त्याचं कारण आहे हरी चिंतने भोजन पवित्र ते अन्न. आम्ही घरी खातो ते अन्न पवित्र नसतं पण देवाच्या नामस्मरणानं जे खाल्लं जातं ते पवित्र अन्न असतं. विठ्ठल म्हणून आजची एकादशी दैवत हरिभक्ती परायण महादेव जीवराज मोठे यांच्याकडे ही असणारी एकादशी आहे. आजच्या एकादशीचं अन्नदान त्यांच्याकडे आहे, आजच्या एकादशीचं ज्ञानदान त्यांच्याकडे आहे, आजच्या एकादशीचे यजमान त्यांच्याकडे आहे. आणि गोड अशी उद्या आपल्या गावामध्ये महादेवाची यात्रा आहे. महादेवाची असणारी यात्रा आहे आणि सगळ्यात मोठा आनंद आहे की यात्रेची सुरुवात एकादशीनं आणि कीर्तनानं होते. हे भाग्य आहे गावात. अजूनही सांगतो, एखादा पिणारा घराला याला पुण्य लागत नाही. ऐका, एखादा तालुक्याचा मंत्री आमदार खासदार गावा याला पुण्य लागत नाही पण एखादा साधू गावात यावा तर याला पुण्य लागत. जर पुण्य असलं तर साधू गावात येतो. ऐका, मी हवनादाराला यायला पुण्य लागत नाही, साधूदाराला यायला पुण्य लागत नाही, सासऱ्यादाराला यायला पुण्य लागत नाही पण एखादे संतदाराला यायला पुण्य लागत. आता ऐका, साडू येताना खायला आली, मी हवना येताना खायला आली, सासरा जावायला आणलं तर लिकीला तरी आणि नाही लिकीला जावायला आणलं नाताला तरी आणि नाहीच नाताला कुणाला आणलं पानाला काताला तरी. ऐका, हे सगळे येऊन आमच्या घराचं पटांगण करतात पण आमच्या घराचं चांगलं करणारे फक्त संत आहे. म्हणून हे नाही आले तरी चालतील पण संताला म्हणावं या आमच्या घराला काडी लावून जा तरी आमचं भाग्य. तुम्ही म्हणाल कसं काय? लंका हनुमंतरायानं पेटवली त्याच्या आधी सोन्याची पण जेव्हा हनुमंताने पेटवली तेव्हा सोन्याची झाली. तसं आजही 3.5 हाताचा देह लंकाच आहे. ज्या दिवशी संतांची काडी लागेल त्या दिवशी सोनं होईल. ज्या दिवशी संतांची काडी लागते ना त्या दिवशी लंकेतलं पाप जळून जात आणि पाप जळून गेलं का देवाला ये म्हणून सांगावं लागत नाही. न सांगता तुम्हाला येते अंतर. लंका एवढी पापाची, त्रिकुट पर्वता एवढं पाप साचलंय पण हनुमंतानं काडी लावली, लंका जळाली आणि त्या पर्वतावर सोन्याची फांदी कडक जांबू नावाची त्याला असणारा त्या ठिकाणी काय लागला? आग्नी लागला. आग्नी लागल्याबरोबर सोनं प्रसवलं आणि लंका सोन्याची झाली. तसं 3.5 हाताची लंका आहे. याच्यात रावण आहे, याच्यात कुंभकर्ण आहे, याच्यामध्ये अशूरपणा आहे, याच्यामध्ये सगळे आहे पण याचा काटा काढायचा असेल तर तैसे वैराग्याचे आधारे विषय दौडणी बाहेरे शरीरे कंदने केले मन. मग वैराग्य अंतकरणामध्ये पडलं, वैराग्याचा आग्नी लागला आणि याच्यातलं ओतप्रत विकार बाहेर गेलं
आणि मग भगवान परमात्मा एवढं हृदयस्थ झाला आणि हृदयस्थ झालेला परमात्मा आमच्याकडे आला का आमची एक धार संपली तुकोबाय म्हणतात त्याची सरली धार त्याची सरली धार त्याची सरली धार त्याची सरली पण ती नोट ठेवायला एवढी लांब पिशवी असायची पिशवी किती असायची एवढी लांब असायची आता एवढा मोबाईल कोण कोटी रुपये पेमेंट आहे त्याच्यात फोन पे पण त्या प्लास्टिकच्या पिशवीला एवढे लांब 50च्या नोटाची केवढी गडी होती गोटा एवढी पण तेवढ्या पिशवीत किती घड्या होत असतील तेवढ्या घड्या करून ती म्हातारी त्या पिशवीत नोट घड्या करून ठेवायची कोंबडला पोचायची तिला काढाय गेलो तर अर्धा तास लागतो तो ना तो म्हणतो अगं नोट फटन आजी काय एवढं ठेवायचे जपून जर 50 रुपयाच्या नोटाला एवढं जपावं लागत असेल तर कोट्यावधी रुपयाचा मालक किती जपावा लागत सगळ्या जगाची उत्पत्ती करणारा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हा दास केला आणि माझ्यासारख्या पामराकडे मला वाटतं सलग ही सेवा आहे आणि गोड अशी सेवा आहे आम्ही सगळेच आता कातमी झालेले सापासारखं झालं एवढी भयंकर अवस्था महाराज हा कार्यक्रमच बंद नाही 2 शतकात सप्ताह झाला काला झाला रात्री कीर्तन सेवा झाली कधी नाही पण कुठं मला सतत कडावून जावं पण आता तुकामध्ये कसं जसं असेल लई विचार करायचं नाही आणि याला जरा हे बरं असतं म्हणजे थोडा उलाशील पोटीच्या कलाकार आहेत मला नाहीतर महाराज मी 100% सांगतो सिस्टम जर चांगली असते ना रामकृष्ण हरीला 2-4 देव खवळला असला पाकवाजे बऱ्याच पोरांमुळे आई बापाला काम येतो पण आई बापाने असा पोरगा जन्माला घालावा ज्याला कीर्तनात काम यावं महाराज महाराजांच्या पदावरती गोड असे असणारे आमचे अंगणदारा सांगवे गोड असे आमचे अनिल महाराज जाधव त्यांच्या शेजारी बनलेले आमचे शुभम महाराज आणि त्यांनी या कार्यक्रमाला मला आयोजित वेळेमध्ये बोलवलं तसं तर मी घेणारच नव्हतो पण आता आबा म्हणजे घ्यावीच लागते म्हणून आमचे हरिभक्ती बाळे संभाजी आबा दिवे गोड प्रेम आहे महाराज तुम्हाला खरं सांगू का आपला तिरस्कार जर कोण करत असेल ना तिरस्कार आपला
आपलं वाटोळ जर कोण करत असतं ना तर ती रक्ताची नाती करतात. आजही सांगून जातो मी, रक्ताची नाती भावकी अशी असते, हाय तोपर्यंत जगू देत नाही, मेल्यावर जाळू देत नाही. पण मी इमानदारीने या नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो, माझं कौतिक आमच्या आवाईत कोणालाच वाटत नाही. कोणताही कार्यक्रम कोणाच्या स्टेटसला दिसू द्या, पहिल्यांदा मला कोणाच्या स्टेटसला बघायला मिळत असेल तर आवाज स्टेटसला. हे प्रेम करायला अंतकरणात पाप नसावं लागतं तेव्हा माणूस एवढं प्रेम करतो. नाहीतर माणसं आयुष्यभर संघ राहतात पण कवा सुरी खूप असते, नियम नाही त्याला बरं. म्हणून खरंच आवा धन्यवाद आमची नीलामावशी, त्यांनाही धन्यवाद. गोड असे आमचे ज्यांनी सुरुवात केली ते दिवे महाराज, गहिनीनाथ महाराज दिवे, जगदाळे महाराज, डेंगरे महाराज, पाठीमागच्या नावं ध्यानात होती. आपण ती काय ध्यानात राहत नाही असे जरा कोण केला हे नाव आलं तर ध्यानात राहत. गोड असे आमचे इकडे बाबा, आमचा भाऊ, आमचे हरिभक्ती परायण भगवान महाराज रेगुडे, गोड माणूस महाराज, साधा माणूस, सरळ गोड असा स्वभाव. आणि ताई सोबत सगळेजण असणारे, आका सगळे असणारे बसलेले आहेत. आमचे विनेकरी बाबा आहेत, समोर बसलेले सत्य संजय बाबा आहेत, आमचे पेटी मास्तर, काय नाव महाराज, भागवत महाराज दिवे, सगळ्यांनी दिवा लावले. संसारात दिवा लावलं एवढं, परमात्मात दिवा लावलं एवढे. संसारातला दिवा इजतो पण परमात्माचा इजत नाही महाराज. सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक करतो. आपल्याला भगवान परमात्म्याची हरिकीर्तन सेवा बरोबर 12 वाजता संपवायचे, कारण कीर्तन 10 मिनिटं कमी असताना चालू झालं. वेळेच्या पुढे जायचं नाही. कोणता उत्तरी बैल हाणणार असे आणा म्हणावं, दुसऱ्याच्या 2-4 सरे म्हणणार. नाही ते मानव आणणं आणि तो खरा शेतकरी त्याला म्हणावा आपल्याच मानाच्या लावून वळव. असं किती कीर्तन चांगलं सांगू द्या, फक्त 5 मिनिटं पुढे जाऊ द्या. तुम्ही तर शिवा द्या चालत द्या चाल, पण त्या पाती येतात शेबू सुद्धा शिरली. कधी होतय किती वेळ झाला शिजून वेळ ध्यानात ठेवा. म्हणून वेळेच्या कार्यक्रम गोड असं चिंतन भगवान परमात्म्याला जशी बुद्धी देईल तशा पद्धतीनं सांगू. आहे का नाना महाराज परंपरा सांगताय, पण हे पहिली गोष्ट परंपरा सांगण्यासाठी तेवढी परंपरा चांगली लागते. काय लागती? परंपरा चांगली लागती. उगवची मला 15 पिढ्यापासून माझ्या घरात गांजा चालू, कसं सांगावं? 15 पिढ्यापासून काय चालू आहे? आमच्या गावामध्ये एक बाई आहे, ती म्हणली 15 पिढ्यापासून आमच्या घरात सुपातलं चालू आहे. सुपातलं कळलं का? देवा वड्यातलं का कड्यातलं? देवा शिळा तुकडा लागतोय का बोकडाचं लागत आहे? आमचे छोटे कदम माऊली म्हणतात, वड्यातलं काढू द्या, खड्यातलं काढू द्या, लक्ष्मीचं काढू द्या, आंबाबाईचं काढू द्या, लक्ष्मी आईचं काढू द्या, आपल्याला त्याच्या मान्यता आहे. पण एखाद्या तरी दिवशी पांडुरंगाचं काढवण्यात आहे. असं कधी झालंय का? सुपातली बाई म्हणजे तुम्हाला लईच पांडुरंगाचा कोप झाला आणि तुमच्या घरात बघा चौघडी तरी एकादशी धरा. म्हणजे बाकीचे दिवस हे कोण आहे? ऐका, माझा विषय काय, परंपरा सांगाय तेवढी शुद्ध लागती. काय लागती? एक जण म्हणला 25 पिढ्यापासून आपल्या गावात जत्रा तमाशाला नारळ फोडायची पद्धत आपल्या गावात. काय म्हणतात? 25 वर्ष झालं मला तमाशाचा नारळ फक्त आपल्या पाटलाच्या घरात फुटतोय मला. त्याला म्हणलं 25 वर्षापूर्वी पिढ्या 25 पिढ्यात काय होतं? मला 50 बैल लावले होते, 50 एकर वागायचे होते, अख्ख्या गावाच्या जगात खायला नव्हतं, ते माझ्या दारात येऊन बसत होते. मला आता तुझी परिस्थिती काय? मला नारळाला सुद्धा पैसे अशी परंपरा. ऐका, परंपरा वाढती असावं का उडती? वाढती. आपल्या घरात किती लोक आहेत? 10, 15, 20, 2, 3, 4 नाही तर हम 2 हमारे 2. पण ऐका, घरात लोक किती याला किंमत नाही, घरातल्या किती लोकांना माळ याला किंमत.
सर्व लोकांनी सांगावा आमची आईशी परंपरा. नामदेव महाराज म्हणतात आमच्या घरात 14 लोक आहेत. किती? 14 लोक. पण 14 लोक कमवायला कोण पुण्याला, कोण मुंबईला, कोण तिकडं नगरला, अजिबात नाही. आमच्या 14 लोकांची एकच जिम्मेदारी आहे, गळ्यात माळ, कपाळाला गंध आणि देवाचं भजन. आम्ही कीर्तनाला उभा राहिलो तर आम्हाला कमर बांधाय पंच नाही, इज्जत राखायला सुद्धा आमच्या कमरेला पितांबर नाही किंवा धोतर नाही म्हणा. स्वाम्याचा करतोडा. ऐका, आसामचा रामदेव महाराजांची एवढी परिस्थिती बिकट आहे. रक्ताची लंगोटी, स्वाम्याचा करतोडा, नामदेव कीर्तन करी. पण त्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांना कीर्तनाला उभा राहून जगाच्या मालकरी येऊन नाचावा. आमचे पाय दुखा लागले नाचू नाचू पण देऊ आहे. नामदेव कीर्तन करी देव पुढे आणि आसाम पांडुरंग नाचला तर कीर्तन नाही, त्याला नाही. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरते हरी. नामदेवाच्या घरी किती जण देवाचं भजन करताय? 14 जण. या 14ला लय अर्थ आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी, 13वं चित्त आणि 14वा अहंकार. ज्या दिवशी माणसाची पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय एकरूप होतात त्या दिवशी मन जागं होतं. मन जागं झालं का बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली का चित्त निर्मळ होतं. आणि चित्त निर्मळ झालं तरच माणसात अहंकार जातो. आणि अहंकार गेला तरच जगाचा मालक येतो. म्हणून वयाच्या 5व्या वर्षी नामदेवा हाती दुर्या तुका मळे चित्त करा भगवान परमात्मा यावा असं वाटत असेल तर घर पुसून पाडवा का, भांडी धुवून पाडवा का, कपडे धुवून पाडवा का दसरा? हा, त्याच्यात देव येत नाही. देव यायचा असेल तर हे अंतकरण धुवावं लागलं.
अंतकरण चातुष्य व्हावं लागतं आणि मग देव येतो. नामदेवाच्या झोपडीला ऊनही लागत होतं, पाऊसही पडत होता, थंडीही वाजत होती. घरामध्ये ऊन पडत होतं, फक्त 3 लाकडाची कोप होती. एवढं होतं तरी 5व्या वर्षात देव दूध प्याला. पुढचं सगळं कथानक सांगत नाही. पण एक साधक माझ्या नाना महाराजाला म्हणला, म्हणजे म्हणला मी असं ऐकलं, म्हणला तुझं नाव ठेवायचं का मला कालचा म्हणे. ऐका, आपल्या लेकराचं नाव ठेवाय आत्या सुद्धा येईल, फक्त नणंद भाऊजाईचं काहीतरी झालेला असावा आणि त्याच्यात वाटच्याची तारीख झाला. जवळ आले मोठा धंदा तर जगाचा मालक, देवाचा बाप, देव जगाचा बाप नामदेव महाराजांच्या घरी आला. रुक्मिणीने वटीचं सामान आणलंय. नामदेव महाराजा सहित उभा 1 पोशाख जगाच्या मालकाला आणलाय. कोणाला? दामा शेट्टीला. सर्वांना हेट केलाय आणि पाळण्याखाली बसलेल्या नामदेव महाराजांच्या पत्नीची ओटी जगाच्या मालकीने बनवली आणि त्या बाळाला आंगण कपडं केलं आणि त्याचं नाव नारायण कुणी ठेवलं? जगाच्या नारायणानं नामदेव महाराजांच्या पोराचं नाव नारायण ठेवलं. आता तो नारायण ह्या नारायणामध्ये काय फरक आहे? आणि मग त्याला विचारलं, तू जन्माला आले देव 12व्या दिवशी तुझ्या घरी आला, याचं काय कारण आहे? त्यावेळेस नामदेव महाराजांच्या त्या चिरंजीवाला सांगितलं, याचं एकच कारण आहे, आमच्या पिढ्या घरामध्ये एकादशीचं व्रत चालू आहे. अमृत एकादशी एकादशी देव केशव तीर्थ तुळशी. आता मला सांगा, संतही एकादश धरत होते, आम्ही एकादश धरतोय.
पण खरं सांगा संतांच्या एकादशीच्या पुण्याने देव घरी आला आणि आमच्या एकादशीच्या पुण्याने रताळी गेले खरंय का पडलंय आमचा भेद फक्त एकच आहे. हॅलो हॅलो आमचा एकादशीला बेत महाशिवरात्रीला फक्त एकच आहे रताळी दूध. एकादश कशी असती एकादशी एका दिवसाची नसती 3 दिवसाची असते. दशमी व्रताचा आरंभो दिंडी कीर्तन समारंभो देणेचो स्वयंभू संतोष पावेन. एकादश दशमीला सुरू होती. एकादश झाल्याच्या आजच्या दिवशी तिला दशमी म्हणावाची काल झाली. या दशमीला 10 गोष्टीचा त्याग असावा. शेज बाज विलास भोग या गोष्टीचा त्याग असावा. दुसरी गोष्ट काचेच्या भांड्यात जेवण नसावा. काचेच्या भांड्यामध्ये जेवण नसावा. हॉटेलवर जेवण नसावं. कांदा लसूण याचं सेवन नसावं. जे व्यसन आहे त्या व्यसनाचं सेवन नसावं. आणि 10 इंद्रिय एकत्र करून दुपारी 12 वाजता जेवावं. पुन्हा संध्याकाळी नाही जेवावं. याचं कारण एकादशीच्या दिवशी दशमीला खाल्लेलं अन्न पोटात राहू नये म्हणून संध्याकाळी जेवण आवश्यक. मी संतांच्या घरची एकादशी सांगतोय आपलं नाही बरं का. आपलं फक्त एकच आहे गाढवावणी चढा एकादश. आजच्या दिवस मी म्हणेन कशी बी धरा पण धरा. आणि मग एकादशीच्या दिवशी निर्जला असावं. कसं असावं निर्जला असावं. आणि नाहीच निर्जला जमलं तर पाणी असावं. नाहीच पाणी भागलं तापास सफरचंद तापास केळं एवढं असावं. एवढं नाही भागलं तर 4-5 किलो शाबू 10-5 किलो भगर एवढा असावा. आणि एवढ्या बी नाही जमली तर 12-15 संध्याकाळी जेवायला. ऐका अशी एकादश घडत. एकादशीचा उपवास सूर्योदय ते सूर्योदय रात्रीच्या 12ला जर कुणी एकादश पुढीत असेल आता वाजले की 12 त्याच्या 13 वाजतो देव विठ्ठल. एकादशीच्या व्रताची ताकद आहे नामदेव महाराजांच्या घरीच्या ना. तुकोबारायांच्या घरी नामदेव महाराजांच्या घरी दोघांच्या घरी एकदाच घडली सांगता एक घटना एकदाच सांगतो. एका दागडात 2 पक्ष. नामदेव महाराजांची मेहुणी नामदेव महाराजांच्या घरी आले. तुकोबारायांची बी तुकोबारायांच्या घरी आली. दोघांनी मी मेहुण्याकडे बघितलं नाही. हा नीट कळत पाहिला नीटला कळत. मी आवणार घेऊन आहे आम्हाला बायकोचा ठाव नाही. मेहुण्याचं काय केलं नाही गेलं येणे त्या दिशाला 3 पेलं मग नानाच पुढे ते 7 जण आहे. आणि मग घरात असं तुफान भांडण लागलं. माझ्या भावाला जे हडी घातलं नाही माझ्या भावाला जे हडी घातलं नाही. नामदेव महाराज म्हणजे कुठल्या फणावर तुझा भाऊ कुठल्या फणावर असतो. तुझ्या भावाला किती एकादशी केल्या. तुझा भाऊ कोणत्या वारीला जातो. तुझा भाऊ कोणत्या देवाचं भजन करतो. ते म्हणजे देव आमचा भाऊ अजिबात कुठल्या देवाला जात नाही. कोणत्या फळाव नाही कोणती एकादश नाही कोणता उपवास नाही कपाळाला गंध नाही गळ्यात माळ नाही. मग म्हणजे तुझ्या जर भावाला मी जे हरी घाला वाटत असं तर तुझ्या भावाला म्हणा माळ घालत मग माझ्या पुढे ये. या दिवशी जे हरी घाली कोणालाही जे हरी घाला आम्ही जे कामा नाही. हा माळकऱ्यांनी बिगर माळकऱ्यांनी जे हरी घालणं म्हणजे त्याचं बाबा आपण केलं. एवढं कठीण का बोलतोय मला वाटतंय का आला विठ्ठल. एखाद्याचे ऍक्सिडेंट झालाय चांगलं रक्त बाहेर आलंय आणि चांगल्या कपड्यावाला मला त्याला आली म्हणून दिसू. अरे रक्त त्यालंय पण तुझा अंगला होत तसं पाप त्यालंय पण आपल्या मस्तकी बसत. हा म्हणून माझे नामदेव महाराज तुकोबा दोघांनी मेवण्याला जे हरी घातला नाही. आपण मेवण्याला घेऊन दाखवलं जातो.
मोकळं बोलतोय काय का आम्ही मेवण्याला घेऊन नाही मला ते चुकीचं आहे. माझे नामदेव महाराजांचे चिरंजीव म्हणतात अमाव्रत एकादशी आमच्या झोपडीवरचं पातळ बुडून गेलं तर जगाच्या मालकाने शेकडा द्यावं. आमच्या घरामध्ये काही ना काही नाही. अरे नाव ठेवायच्या कार्यक्रमाला काहीच नव्हतं तर पंचपक्वानाचं भोजन फक्त रुक्मिणीचा हात लागल्याबरोबर तयार झालं. एवढी ताकद कशामध्ये असेल तर त्या एकादशी मध्ये आहे. त्याच्या पुढचं सांगतो श्रीकृष्ण परमात्मा जन्माने मथुरेमध्ये पण गेले कुठं गोकुळात. का गेले गोकुळातली अख्ख्या लोकांनी नंदराजाला मुलगा हो म्हणून एकादशीचा उपवास केला. अख्ख्या गोकुळातल्या लोकांना. आणि गोकुळ म्हणजे काय आहे हे 3.5 हाताचं गोकुळ आहे. आणि पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आकुळून 11 मन जागा करण्यासाठी ही केली जाते त्याला एकादशी म्हणतात. मी तुम्हाला हसवायचं भगवान बसायला सांगत नाही. मी फक्त अध्यात्म सांगतो. आणि मग देव म्हणला मी जन्माला इथं आलो अष्टमीला पण मला इथं दम निघत नाही का इथं एकही एकादश करीत नाही. माझ्या संतांचं प्रमाण आहे जयाची कुणी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे तापा भवनली. त्याच्या घरात एकही माळकत नाही त्याची आपली नाव नोंद मी म्हणत नाही संत म्हणताय मी नाही म्हणत ऐका. आणि कीर्तनात गोड वाटण्यापेक्षा थोडा रागच यावं बरं. राग हारतच चांगलं होत. सासू सुनाचं भांडण होऊ द्या असे रागात भांड्या पडू दे पण काम 11ला पुढे राग आहे पण हिताच आहे. पुन्हा तिनं 2 तास सासूला शिव्या देऊ द्या पण काम करून दे ऐका. म्हणून राग यावा. लोक म्हणतात काय ती पिवळा काय ती आई माझी मायेचा सागर. अरे त्याची आई माझी साहेब मायेचा सागर आहे पण तुला कला जाणार किंमत कशाची आहे. कीर्तनकार किती मोठा असू दे त्याला किंमत नाही. कीर्तनकाराचं